नमस्कार मित्रांनो, आपण 12th क्लास मॅथमॅटिक पेपर सेकंड फर्स्ट चॅप्टर डिफरन्शिएशन हा बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन म्हणजे काय? डिफरन्शिएशन म्हणजे एक प्रोसेस आहे, एक मेथड आहे काय करण्याची, फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह काढण्याची. डेरिव्हेटिव्ह काढणाऱ्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? डिफरन्शिएशन असं म्हणतोय. तर पहा मित्रांनो, तर मग डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह म्हणजेच रेट चेंज, एखाद्या फंक्शनचा रेट चेंज होणं, त्याला आपण काय म्हणतोय? डेरिव्हेटिव्ह म्हणतोय. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काही व्हॅल्यूला, इनपुट व्हॅल्यूला ते रेट चेंज होत असते. ओके, तर आपण काही फॉर्म्युले आपण बघूयात. 11th क्लासमध्ये आपण बघितलंच, पण यंदा आणखीन थोडंसं आपण रिकॉल करूया, रिव्हिजन करूया आणि ते सॉल्व पण करूया. म्हणजे फॉर्म्युले सॉल्व बघूया, फॉर्म्युल्याचं आपण थोडंसं सोल्युशन बघूया, म्हणजे आपल्याला ते लक्षात राहण्यासाठी मदत होईल. ओके, तर पहिला जो फॉर्म्युला आहे पहा, खूप महत्त्वाचा आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला बरेच काही दुसरे फॉर्म्युले जनरेट करता आहेत, क्रिएट करता येतील. ओके, तर पहा y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर n. आता हा फंक्शन आहे माझ्याकडे, y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर n. याचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. काय येणार डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. कसं येणार डेरिव्हेटिव्ह? स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा. dy बाय dx इज इक्वल टू काय येईल मग आता? n. हा n जो आहे ते मल्टिप्लायमध्ये लिहायचा आणि एक्सचा पॉवर काय करायचा? 1ने कमी करायचा. ओके, हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड फॉर्म्युला. ओके, इथे सेकंड फॉर्म्युला आपण लिहूया. सेकंड फॉर्म्युला काय असेल आपला? 1 डिवाइड बाय एक्स, म्हणजे हा y इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एक्स. हा माझ्याकडे फंक्शन आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या अगोदर आपण काय करूया, याला थोडंसं इथे पॉवर काय असतं? 1 असतं. वर गेल्यानं काय होईल? तो पॉवर एक्सचा पॉवर -1 होईल. आता मला सांगा, हा फॉर्म्युला इथे यूज करूया. सो dy बाय dx इज इक्वल टू, तर काय येईल पहा, इथे एक्सचा पॉवर n होता, या ठिकाणी एक्सचा पॉवर -1 आहे. तर मग काय येईल? हा -1 इथल्या सारखंच मल्टिप्लाय घेऊया. एक्सचा पॉवर 1 कमी, अगोदरच -1 आहे, त्याच्यानंतर 1 कमी म्हणलं तर काय होईल? तो -1. ओके, तर काय येईल? तो -1 इंटू एक्स टू द पॉवर -2 आणि काय येईल? हे -1 हा मायनस आहे, डिनॉमिनेटरमध्ये येईल काय होईल? एक्स टू द पॉवर 2. म्हणजेच हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह कोण्या फंक्शनचा? y इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एक्स या फंक्शनचा. ओके, तर आपण बघूयात आता नेक्स्ट 3 नंबरचा. स्टँडर्ड आहे एक्स टू द पॉवर n. हा y इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एक्स टू द पॉवर n. आता डेरिव्हेटिव्ह आपण त्याच्याप्रमाणेच करूया, है ना. आता आपण सॉल्व केलं तसं, तर काय करता येईल? एक्स n काय करता येईल आपला? वर गेल्यानंतर -n होईल. तर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. काय येईल डेरिव्हेटिव्ह मग याचा पण त्याच्यासारखा डेरिव्हेटिव्ह येईल. तो काय येईल? तो dy बाय dx इज इक्वल टू, हा जो n आहे त्या ठिकाणी आपल्याकडे अगोदर जे फॉर्म्युला होता आपल्याकडे, हा फॉर्म्युला, हा dy बाय dx इज इक्वल टू n इंटू एक्स टू द पॉवर n-1. तर या ठिकाणी काय? एक्सचा पॉवर -n आहे. तर मग मला सॉल्व कसं करता येईल? आता इथे पहा, हा जो मी -n घेतोय आणि या ठिकाणी मल्टिप्लाइड एक्सचा पॉवर काय होतो? तो 1ने कमी होणार, म्हणजेच काय? -1. ओके, तर मी पहा सॉल्व करतो याला. -n इंटू इथे काय? एक्सचा पॉवर काय करतोय? n -1 मायनस मी कॉमन काढतोय, तर काय होईल? n+1. तर मग पहा इथे काय येईल? हे -nला n इंटू, हे पहा मायनस आहे, डिनॉमिनेटरमध्ये येईल काय येईल? तो एक्सचा पॉवर n+1 होईल. ओके, मला असं लिहिता येईल -n डिवाइड बाय एक्स टू द पॉवर n+1. सो dy बाय dx हा काय येईल माझ्याकडे मग आता? हा dy बाय dx इज इक्वल टू -n डिवाइड बाय एक्स टू द पॉवर n+1. ओके, हा आपल्याकडे थर्ड रूल झालेला आहे. तर आपण बघूयात आता दुसरा. नेक्स्ट हे आपण अंडररूटमध्ये एक्स, कितवा फॉर्म्युला आहे? हा चौथा फॉर्म्युला. याला इंडेक्स प्रमाणे आपल्याला लिहायचं म्हणलं तर काय येईल? एक्सचा पॉवर 1/2 म्हणजे हाफ. तर घेऊया आपण, हा एक माझ्याकडे y आहे, y म्हणजे फंक्शन आपल्याकडे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो dy बाय dx इज इक्वल टू, स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे पहिला जो फॉर्म्युला होता त्याच्यानुसार आपल्याला करायचा आहे. पहिला फॉर्म्युला तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवावा लागेल हा फॉर्म्युला. dy बाय dx y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर n असताना dy बाय dx इज इक्वल टू n इंटू एक्स टू द पॉवर n-1. तर पहा इथे dy बाय dx इज इक्वल टू, हा माझ्याकडे लिहिता येलेला, अगोदर काय करतोय? पॉवर इथे मल्टिप्लायमध्ये लिहितोय आणि पॉवर 1ने कमी, म्हणजेच काय? 1/2 अगोदर आहे, पॉवर 1ने कमी झालेला आहे. तर काय येईल माझ्याकडे? 1/2 ला 1/2 एक्स टू द पॉवर 1ने कमी आहे, म्हणजे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. त्यापेक्षा आपल्याला माहिती आहे हाफमधून 1 जात नाहीत, 1मधून हाफ काढलं तर काय येईल? -1/2. आपल्याला साधं कॅल्क्युलेशन माहिती आहे. ओके, सो मायनस आहे,
मग खाली आल्यानं काय होईल तो प्लस होईल एक्स टू द पॉवर 1/2 म्हणजेच काय येईल तो मला कसं लिहिता येईल याच्या समोर लिहूया आपण येते तर काय येईल 1/2 आणि हे एक्स टू द पॉवर 1/2 म्हणजेच काय येईल हे अंडर रूटमध्ये एक्स ओके सो हे dy/dx म्हणजे तुम्हाला माहिती आहे मग याचा डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx काय आलेला आहे याचा 1/2 अंडर रूटमध्ये एक्स ओके तर पहा असेच काय आपल्याला ट्रिग्नॉमेट्री फंक्शन 5 नंबरचा साइन एक्स वाय इज इक्वल टू 6 7 8 9 10 वाय इज इक्वल टू कॉस याचा डेरिव्हेटिव्ह पहा काय येईल व्हायचं साईनचा डेरिव्हेटिव्ह सरळ पहा हे बघा dy/dx इज इक्वल टू साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस एक्स येईल आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy/dx इज इक्वल टू मायनस साईन एक्स येईल टॅनचा काय येईल dy/dx टॅनचा डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर एक्स आणि कॉटचा काय येईल dy/dx मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि सेकचा काय येईल dy/dx सेक एक्स टॅन एक्स आणि कोसेकचा काय येईल dy/dx मायनस कोसेक एक्स आणि कॉट एक्स इथे लक्षात ठेवायचं काय पहा मित्रांनो हे पहा साईनचा टॅनचा आणि सेकचा हे सगळे काय ते पॉझिटिव्ह आहेत पण कॉस कॉट आणि कोसेक हे काय आहेत निगेटिव्ह आहेत हे थोडंसं लक्षात घेतलं तर आपल्याला सोयीचं होईल उपयुक्त होईल ओके हे झाले 10 फॉर्म्युले अजून आपल्याला बघायचे आहेत आता आपण बघूयात काही एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आता पहा इज इक्वल टू द पॉवर एक्स इथे पहा हा फंक्शन आहे हे बेस जर ई असेल तर पहा डेरिव्हेटिव्ह या एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सारखाच राहील सेम राहील सो dy/dx ॲज इट इज राहील dy/dx कसा असेल e टू द पॉवर एक्स तेच राहील त्याचा डेरिव्हेटिव्ह ओके तर पहा 12 फॉर्म्युला आहे आपल्याकडे y इज इक्वल टू a टू द पॉवर एक्स ए म्हणजे कोणता पण एक फिक्स नंबर आहे कोणता पण एक नंबर आहे आणि त्याचा पॉवर काय एक्स आहे तर आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काय काढायचं आहे याचा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येईल dy/dx इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ॲक्च्युली तो dy/dx इज इक्वल टू काय येईल a टू द पॉवर एक्स आणि log a ओके हा झाला फॉर्म्युला ह्या फंक्शनचा y इज इक्वल टू a टू द पॉवर एक्स आता पहा मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे 13 नंबरचा फॉर्म्युला y इज इक्वल टू लॉगरिथमिक फंक्शनचा आहे log x याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला बघायचं आहे सो dy/dx इज इक्वल टू लॉगरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x त्याच्यानंतर पहा 14 नंबरचा जो फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू log ऑफ x टू द बेस a हे म्हणजेच कोणता पण नंबर आहे या ठिकाणी थोडंसं आपल्याला काय करावं लागेल या फंक्शनमध्ये थोडं सॉल्व करून डायरेक्टली आपण फॉर्म्युला लिहिण्यापेक्षा आपण थोडं फंक्शन सॉल्व करून घेऊया तर काय पाहिजे फंक्शन लिहित असताना या लॉगरिथमच्या फंक्शनला लिहूया आपण हे log ऑफ x टू द बेस e log ऑफ a टू द बेस e लिहायची आपल्याला आवश्यकता नाही आहे कारण e हा जनरल नॅचरल लॉगमध्ये बेस जो आहे म्हणजे जो बेस आहे तो ईच असतोय ओके आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येईल कारण हे जो आहे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट ॲज इट इज असते ते आपल्याला माहिती आहे सो y इज इक्वल टू आपण 11th ला बघितलं कॉन्स्टंट कसं असतो ॲज इट इज असतो आणि दुसऱ्या जे काही व्हॅल्यू आपला फंक्शन असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह आपला काढायचा आहे 1/log ऑफ a हा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा d/dx हा log ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर काय आहे माझ्याकडे 1/log ऑफ a log ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते तुम्हाला माहिती आहे 1/x म्हणजे काय येईल 1/x इंटू log ऑफ a ओके हा झाला सॉरी हे dy/dx काढले आपण dy/dx हा dy/dx कोणा फंक्शनचा झाला हा डेरिव्हेटिव्ह हा y इज इक्वल टू log ऑफ x मित्रांनो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह एक माझ्याकडे फंक्शन आहे y इज इक्वल टू c आपण कोणताही म्हणू शकता k काय या कॉन्स्टंट तर डेरिव्हेटिव्ह काय येईल dy/dx इज इक्वल टू काय येईल 0 कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सरळ 0 म्हणजे एखादा एक्झाम्पल आपण बघू शकतो सो y इज इक्वल टू 50 याचा डेरिव्हेटिव्ह काय आता डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू सरळ काय 0 कारण 50 कसं आहे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0
रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह फॉर ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. y इज इक्वल टू यू प्लस ऑर मायनस व्ही. माझ्याकडे एक फंक्शन आहे y इज इक्वल टू यू प्लस ऑर मायनस व्ही. इथे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपला डेरिव्हेटिव्ह काय करायचा, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनचा, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, दुसऱ्या फंक्शनचा पण डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल बघूया आपण. y इज इक्वल टू e टू द पॉवर एक्स प्लस ऑर मायनस साइन एक्स. माझ्याकडे फंक्शन आहे पहा, e टू द पॉवर एक्स प्लस ऑर मायनस साइन एक्स. हे फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन. हे ॲडिशन असेल तर ॲडिशन लिहायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. तुमच्या मनानं म्हणजे तुमच्या मनावर म्हणण्यापेक्षा जे काही एक्झाममध्ये क्वेश्चन येईल, ॲडिशन असेल तर ॲडिशन लिहू शकता किंवा सबट्रॅक्शन असेल, दोघाला पण हे फॉर्म्युला कंबाईनमध्ये लिहिलेले आहे. आता पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन dy by dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, प्लसला प्लस ऑर मायनसला प्लस ऑर मायनस. dy by dx इज इक्वल टू द पॉवर एक्स प्लस ऑर मायनस सायन्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके मित्रांनो, आता आपल्याला प्रोडक्ट रूल बघायचं आहे. फंक्शन y इज इक्वल टू यू व्ही म्हणजेच फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन प्रोडक्टमध्ये असतील तर काय लिहितो आपण, dy by dx कसं लिहिणार, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, आणि दुसरा फंक्शन ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, हा जो रूल आहे खूप महत्त्वाचा आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये रूल आहे. आता आपण बघूया याचं एक्झाम्पल अगोदरच घेऊया, म्हणजेच थोडंसं प्रोडक्टमधलं घेऊया. e टू द पॉवर एक्स साइन एक्स, त्या ठिकाणी ॲडिशन आणि सबट्रॅक्शन घेतलं होतं, यावेळेस काय घेऊया आपण, प्रोडक्ट घेतलं. तर पहा, दोन फंक्शनचं प्रोडक्ट आपण काय घेते बघा, त्याचा डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू काय येईल, हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि हा तुमचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तर पहिला फंक्शन तुम्हाला माहिती आहे ॲज इट इज ठेवून टाकायचं आहे, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आपल्याला, सेकंड फंक्शनचा d/dx, हे साइन एक्सला साइन एक्स प्लस. ओके, नंतर काय करूया आपण, आता एक्सपोनेन्शियल फंक्शन पहिल्यांदा ॲज इट इज ठेवलं होतं, यावेळेस काय करूया, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन एक्स हा ॲज इट इज ठेवूया, डेरिव्हेटिव्ह हा आता पहिल्याचा घेऊया, e टू द पॉवर एक्सचा. e टू द पॉवर एक्सला e टू द पॉवर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे काय येते, कॉस एक्स ही, आणि साइन ॲज इट इज येते या ठिकाणी, आणि e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येते, e टू द पॉवर एक्स. इथे कॉमन काढू शकता तुम्ही दोघांमध्ये, e टू द पॉवर एक्स आहे, काढण्या गेलं तर काही फरक पडत नाही, कॉस एक्स प्लस साइन एक्स. ओके, हे झालं डेरिव्हेटिव्हचा रूल आणि त्याचं काही एक्झाम्पल. मित्रांनो, डिव्हिजन रूल आपण बघूया. y इज इक्वल टू यू डिवाइड बाय व्ही. आता पहा, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा जनरल स्टँडर्ड रूल आहे हा, v ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx मायनस न्युमेरेटर. आता पहा, याला न्युमेरेटर आणि डिनोमिनेटर आपल्याकडे आहेत. आता काय, u म्हणजेच न्युमेरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर अँड होल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर, मीन्स डिनोमिनेटरचा स्क्वेअर. ओके, हा आपल्याकडे फॉर्म्युला झालेला आहे, स्टँडर्ड रूल आपल्याला बघितलेले आहेत. याचा एक्झाम्पल बघूया आपण. याचा एक्झाम्पल अगोदर आपण याचे बघितलं एक्झाम, म्हणजे अगोदर आपण ते एक्झाम्पल सॉल्व केलं होतं, ॲडिशनचा, सबट्रॅक्शनचा आणि मल्टिप्लिकेशनचा रूल. आता आपण डिव्हिजनचा रूल आपण वापरूया. e टू द पॉवर एक्स डिवाइड बाय साइन एक्स. पहा, पहिल्यांदा या रूलप्रमाणे आपण घेऊया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू काय येईल मग, आता पहिल्यांदा ह्यासारखंच आहे, हा व्ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉन्स्टंट ॲज इट इज आहे. हा डिनोमिनेटर कोण आहे माझ्याकडे, डिनोमिनेटर हा साइन एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमेरेटर म्हणजेच d/dx e टू द पॉवर एक्स मायनस हे यू काय येते, ॲज इट इज आहे, यू म्हणजेच काय, e टू द पॉवर एक्स. डेरिव्हेटिव्ह कोणाचा मग आता, या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होल डिवाइड बाय डिनोमिनेटरचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर एक्स. काय मग साइन एक्स आणि e टू द पॉवर एक्स, कारण एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तेच आहे, विथ जर बेस ई असेल तर, मायनस e टू द पॉवर एक्स इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते आपल्याला माहिती आहे, कॉस एक्स, आणि होल डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स. आता पहा, थोडंसं कॉमन काढूया. e टू द पॉवर एक्स इथे पण आहे, इथे पण आहे, कॉमन काढलं, उरलं काय इथे, साइन एक्स मायनस कॉस एक्स डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन काय, तर आपल्याला कंपोजिट फंक्शन म्हणजे फंक्शनचा फंक्शन. तर पहा, माझ्याकडे y इज इक्वल टू एफ ऑफ यू आणि u इज इक्वल टू जी ऑफ एक्स, तेव्हा आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, सो dy बाय dx इज इक्वल टू dy डिवाइड बाय du इंटू du डिवाइड बाय dx. ओके, हे झालं त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. एक्झाम्पल
एक घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पुस्तकातलंच एक सॉल्व एक्झाम्पल आहे, ते आपण बघूया. वाय इज इक्वल टू रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5. तर पहा आपण काय केलं, लेट वी सपोज यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. आता काय करूया आपण, आता तुम्हाला माहीत आहे हे वाय इज इक्वल टू फंक्शन काय मग याच्या एक्स स्क्वेअर प्लस 5च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, यू लिहू शकतो. ओके, मला काय पाहिजे पहा, डी वाय बाय डी यू आणि डी यू डिवाइड बाय डी एक्स. आपण काय करूया, डिफरन्शिएट डी वाय बाय डी यू या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतलं. काय येईल माझ्याकडे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, 1 डिवाइड बाय 2 अंडर रूटमध्ये यू आणि 1 डिवाइड बाय 2 यूची व्हॅल्यू काय आपल्याला माहिती आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, डी यू बाय डी एक्स म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू म्हणजे डी यू डिवाइड बाय डी एक्स. काढूया आपण हे डी यू डिवाइड बाय डी एक्स. माझ्याकडे फंक्शन आहे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x येईल, कारण काय पॉवर 1 कमी होईल इथे आणि हा 2 इथे मल्टिप्लाय म्हणजे आणि कॉन्स्टंट आहे 5 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येते 0. लिहायची आपल्याला आवश्यकता नाही आहे. ओके, तर पहा नेक्स्ट आता आपला अप्लाय करूया चेन रूल. कंपोजिट त्याला आपण चेन रूलसुद्धा म्हणतोय. हे जो आपल्याकडे आहे त्याला आपण काय म्हणतोय, चेन रूलसुद्धा आपण असं म्हणतोय. तर पाहिजे आपण अप्लाय करूया. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू आपल्याकडे काय डी वाय बाय डी यू काय 1 डिवाइड बाय 2 अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डी यू बाय डी एक्स काय माझ्याकडे 2x आहे. आपण सरळ सरळ हे काय कॅन्सल करूया 2 आणि 2 मग काय एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5. सो डी वाय बाय डी एक्स हे झालं त्याचं आन्सर. आत्ता आपण एक्झाम्पल बघितलं होतं, त्या एक्झाम्पलचाच भाग आहे हा, म्हणजे सेकंड पार्ट्स आहेत. म्हणजे सेकंड मेथडला कसं करायचं आहे. आता पार्ट याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. आता पहा इथे काय करूया आपण, पहिल्यांदा घेतलं होतं आपण कंपोजिट फंक्शन म्हणजेच याला यू मानलं होतं. त्यावेळेस तसं करायची आपल्याला आवश्यकता नाही. आपल्याला फक्त एक फॉर्म्युला आहे त्याचा वापर करूया. वाय इज इक्वल टू अंडर रूटमध्ये एक्स याचा डेरिव्हेटिव्ह माहिती होतं आपल्याला. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येते 1 डिवाइड बाय 2 अंडर रूटमध्ये एक्स. इथे आपण डायरेक्टली यूज करूया. काय येईल मग आता 1 डिवाइड बाय 2 हे ब्रॅकेट जे असेल त्याचं एक्स स्क्वेअर प्लस 5. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपला एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह राहिलेला आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी अपॉन डी एक्स काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 5ला 5. स्टेप बाय स्टेप करूया आपण. 1 डिवाइड बाय 2 एक्स स्क्वेअर प्लस 5 हे इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲडिशन आहे ना ते. आपण ॲडिशनचा रूल आपण बघितलं होतं. आता पाहिजे काय माझ्याकडे एक्स स्क्वेअर फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय ते 2x आणि हे 5 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय ते 0. ओके, लिहायची आपल्याला आवश्यकता नव्हती, आपण लिहिलं तरी पण. सो 1 डिवाइड बाय 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि 2x प्लस 0 म्हणजेच काय 2x हा 2 कॅन्सल झाला. आता काय उरला फक्त आपल्याकडे 1 म्हणजेच इथे एक्स आहे, एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5 हे डिवाय बाय डी एक्स. ओके, हे फंक्शन आहे याचा हा डेरिव्हेटिव्ह. ओके.